जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण समर्थकांवर केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने नांदेड बंदच्या दिलेल्या हाकेला आज नांदेडकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन बंद यशस्वी केलाय। यावेळी नांदेडच्या राज कॉर्नर पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यापर्यंत सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेत पदयात्रा काढण्यात आली। अंतरवाली सराटी या ठिकाणी आमच्या मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून त्या ठिकाणी जो अमानुषपणे लाठीचार्ज केला होता त्याच्या विरोधामध्ये सकल मराठा समाज नांदेडतर्फे समस्त नांदेड जिल्हा बंदची हाक आज देण्यात आलेली होती। या ठिकाणी अत्यंत सांगताना आनंद होतो की हा पूर्ण पदयात्रा जी होती ती राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामार्फत कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आली होती आणि कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी आता निवेदन दिलेलं आहे। कलेक्टर साहेबांकडे आम्ही मागणी केली की आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपल्या मार्फत आपण मुख्यमंत्री मोदयांपर्यंत पाठवाव्या, मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांकडे पाठवाव्यात। त्यामध्ये प्रामुख्याने जालना या ठिकाणी जो लाठीचार्ज झालेला आहे तिथले जे आमचे बांधव आहेत त्यांच्यावरती 307 सारखे जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते तात्काळ गृहमंत्र्यांनी परत घ्यावेत अशी आमची त्यांना मागणी आहे। त्यानंतर मराठ्यांच्या विद्यार्थ्यांचा जो मेगा भरतीचा विषय आहे, मराठा विद्यार्थ्यांच्या जॉईनिंगचा जो 65 विद्यार्थ्यांचा MPSCचा विषय आहे, त्यानंतर आमच्या कोपर्डीतील बहिणीला अजूनही न्याय भेटलेला नाही आहे, त्या आरोपींना अजूनही फाशी झालेली नाही आहे। त्याचबरोबर मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मेगा भरती करू नये, कारण अजूनही लाखो मराठा विद्यार्थी हे शिक्षणापासून शासकीय नोकऱ्यांपासून वंचित राहिलेले आहे। या समस्त मागण्यांसाठी आणि विशेषतः पूर्तीची रूपरेखा होती, पण पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक 16 तालुक्यामध्ये देखील असाच बंद कडकडीत पाळण्यात आला। आज सुरुवात तिथून जरी झाली तरी शांततापूर्ण आमच्या बंधू आणि भगिनींनी तिथून मोर्चाला सुरुवात केली। हा अत्यंत फक्त घोषणा होत्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आम्हाला ज्यांनी कोणी आमच्यावरती संस्कार घडवले अशा मराठा सेवा संघ असो की प्रत्येक शिवरायांची विचारसरणी असो की प्रत्येक महामानवाचे विचार घेऊन ही रॅली कलेक्टर ऑफिसकडे आले। पूर्ण ह्याच्यामध्ये महिलांचा उल्लेखनीय समावेश होता, त्यासोबत आमचे बंधू समाज बंधू देखील होते आणि प्रत्येक व्यापारी प्रतिष्ठानांनी देखील आपली प्रतिष्ठानं बंद ठेवून एकदम 100% बंद यशस्वी करण्यात आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल देखील धन्यवाद। इथे येऊन आम्ही आत्ताच कलेक्टर साहेबांना निवेदन दिली, त्यामध्ये SP साहेब देखील उपस्थित होते, त्याचसोबत इतर मान्यवर देखील होते। या निवेदनामध्ये आम्ही विविध ज्या मागण्या केल्या होत्या त्या म्हणजे आत्ताच नुकताच जालना जिल्ह्यामध्ये झालेला सराटी येथील झालेला महिलांवरती तसेच इतर आबाल वृद्धांवरती झालेला लाठीचार्ज जो की बेकायदेशीर होता असंच म्हणावं लागेल किंवा पूर्वनियोजित होता आणि याला जे कोणी जबाबदार आहेत तेथील SP दोषी सर, त्याचसोबत इतर जे तिथले PI PSI जे कोणी पोलीस हे असतील। आज नांदेड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघत आहात की एवढा मोठा जनसंख्या उसळला, एवढा समुदाय उसळला, याचं एकमेव कारण म्हणजे जालना जिल्ह्यातील सरोटी या गावामधील जो प्रकार घडला तो अतिशय अमानुष प्रकार होता। तर आमचे सहकारी म्हणल्यासारखं की ब्रिटिशांच्या काळामध्ये जसा एवढा लाठीचार्ज झाला नाही तेवढा आज आम्हाला बघावा लागतोय। हे महाराष्ट्राचं खूप मोठं दुर्दैव आहे। ही महाराष्ट्र संतांची आणि वीरांची भूमी आहे। ह्या भूमीमध्ये जर तुम्ही पोलिसांच्या माध्यमातून जर अशा प्रकारचे लाठीचार्ज करत असाल तरी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। पण त्या ठिकाणी का मोर्चा कशात चालू होता, आमरण उपोषण होतं आणि संविधानिक मार्गानं आमरण उपोषण चालू होतं। मग असं काय घडलं की अचानक त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला? प्रथमतः ह्या सर्व गोष्टी तिथं CBI चौकशी झाली पाहिजे आणि ज्या ठिकाणी आमच्या त्या माता भगिनीवर ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्या पोलिसांना तात्काळ बडतर्फ केलं पाहिजे आणि तिथले जे SP आहेत ज्यांच्या निर्देशानुसार हा लाठीचार्ज झाला त्यांना सुद्धा तात्काळ बडतर्फ केलं पाहिजे। आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपला राजीनामा द्यावा आणि मराठा समाजाची माफी मागावी। एवढं बोलून थांबतो। जिजाऊ जय शिवराय। आज परवा जालन्यामध्ये जी घटना झाली त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आज मराठा समाजातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे आरक्षण कोर्टामध्ये जरी रद्द झालेलं असलं तरी म्हणजे सगळ्यांचीच भूमिका ही आहे की मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे। आपल्याला माहिती आहे मराठा समाज पूर्ण आज शेतीवर अवलंबून आहे आणि आज आपलं निसर्गाचं पाहत आहे शेतीमध्ये काही होत नाही आणि मराठ्याच्या मुलांना म्हणजे किती मार्क मिळाले तरी त्यांना कुठं नोकऱ्या लागत नाही। मग आमच्या मुलांनी करायचं काय? त्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हे मिळालंच पाहिजे, त्याच्यासाठीच हा मोर्चा आम्ही आज काढलेला आहे आणि आम्ही सगळ्या महिला त्यामध्ये सामील झाली। 2 दिवसापूर्वी जालना या ठिकाणी आमच्या मराठा बांधव भगिनीवर पोलिसांच्या
माध्यमातून या राज्य सरकारचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून आज नांदेड येथे नांदेड बंद आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनं आज मराठा समाज रस्त्यावर उतरून या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपामध्ये राज कॉर्नर इथून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व कलेक्टर ऑफिस इथपर्यंत चालत आलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये हे आंदोलन असंच तीव्र राहील। मागच्या 2 दिवसाखालच्या घटनेवरून या सरकारनं अतिशय म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये एवढी लाठीचार्ज किंवा गोळीबार झाला नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करून मराठा समाजाला, मराठा भगिनींना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जखमी केलं आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज या ठिकाणी हजारो युवक युवती सर्व मराठा बांधव या रस्त्यावर उतरलेले आहेत। नांदेड कडकडीत बंद ठेवलेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा ह्या घटना लवकर बंद झाल्या पाहिजे आणि या सर्व मराठा बांधवांच्या वतीने म्हणजे या राज्य सरकारला आम्ही सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि तिथला जो SP आहे दोषी नावाचा त्याचा राजीनामा त्याला बडतर्फ करावा पदावरून, एवढी या ठिकाणी या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा हे आंदोलन तीव्र होईल। जालना येथे संविधानिक मार्गाने उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक कोल्हापूर दसरा चौक येथे जवाब दो आंदोलन छेडण्यात आले। या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा यासाठी मंगळवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली। जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने विविध समाजाने भाग घेऊन या शासनाचा निषेध व्यक्त केलाय। निलंबित करायचं की बदली करायची याचा फैसला आम्ही जनतेत विचारला। तसंच त्या ठिकाणी जनतेने सांगितले की यांना निलंबितच केलं पाहिजे। त्याचबरोबर या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी मराठा समाजाची माफी मागावी की राजीनामा द्यावा। कोल्हापूरच्या जनतेने एकच सांगितलेलं आहे, त्यांनी माफी मागायला नाही आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांच्या विरुद्ध आंदोलन केले जाईल। आणि या सर्वातून प्रवास घेऊन या सर्वाचा विचार होऊन या ठिकाणी उद्या कोल्हापूर बंदचा आदेश दिलेला आहे। हा बंद आहे, हा अतिशय शांततेने होणार आहे। यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळल्या नाहीत। या बंदला कोणताही गालबोट लागणार नाही आणि या शाहू नगरीला, परंपरेला असा कडकडीत बंद महाराष्ट्राला एक दिशा देणारा कोल्हापूर बंद होणार आहे। त्यामुळे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो की नुसते मराठा नाही, सर्व व्यापारी, सर्व समाज, जो सामाजिक समतेच्या नगरीचा जो एकोप आहे तो या बंदमधून आपणाला दिसेल। काँग्रेसच्या वतीने 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली आहे। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नेते मंडळी उपस्थित होती। पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे कार्यकर्ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत। काँग्रेसचे आमदार सुनील केदार, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांची उपस्थिती यावेळी होती। जनसंवाद यात्रेतून जनतेच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत। भारत जोडोच्या धर्तीवर ही मिनी संवाद यात्रा असणार आहे। जनसंवाद पदयात्रेची राज्यातील सुरुवात आष्टी येथून झाली आहे। भाव गगनाला भिडले आहेत। वर्षाला 2 कोटी रोजगाराचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने असलेल्या नोकऱ्याही संपवल्या। बेरोजगारीने 45 वर्षातील सर्वाधिक उच्चांक गाठला आहे। शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा वापरणाऱ्या भाजप सरकारने शेतीला लागणारे सरकारने तातडीनं या उपाययोजना केल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या वाढतात आहेत या अजून मोठ्या प्रमाणात वाढतील। निरपराध शेतकऱ्यांच्या, अन्नदात्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये या भूषणावं नाही, पण हे सरकार शेतकऱ्यांचा जीव घ्यायला लागलेला आहे। आणि या सरकारला काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करतो की विशेष अधिवेशन तातडीनं बोलवलं पाहिजे, त्याच्यावरची उपाययोजनेच्या बद्दलची चर्चा केली पाहिजे, तातडीनं उपाययोजना केल्या पाहिजेत। पण हे सरकार गंमत जम्मत करते आहे। मंत्रालयामध्ये खुर्चीची लढाई चालू आहे। राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत
फक्त यांचे 19 मंत्री आहेत, 17 मंत्री अजूनही रिक्त आहेत. एका मंत्र्याला 6-7 जिल्हे दिले गेलेले आहेत. अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये यांची खुर्च्याची लढाई चालू आहे की मलाईचे खाते कोणाकडे आहे ते आपण रोज पाहतोय. महाराष्ट्राच्या सरकारचा रोज तमाशा आम्ही पाहतोय. ह्या महाराष्ट्राला संपवण्याचं पाप हे करतात आहे. आणि म्हणून या सरकारने थोडीशी माणुसकी असेल तर या सरकारने तातडीनं विशेष अधिवेशन या दुष्काळावर बोलवलं पाहिजे अशी मागणी आमची आहे. 50 खोके आणि सगळे ओके अशा या उलट्या चोराच्या बोंबांच्या सरकारच्या बद्दल काय बोलावं. अहो, लाठीचार्ज का आम्ही केला? आमचं सरकार आहे. पोलीस विभाग सांगतो की आम्हाला सरकारने आदेश दिला सौम्य लाठीचार्ज करायचा. मग लाठीचार्ज कशासाठी केला त्याचं उत्तर द्यावं ना. जनता स्वतःनी पेटून उठलेली आहे. या वनव्यात तुम्ही पेटणार आहे. या आरोप प्रत्यारोपामध्ये तुम्ही पडू नका. आम्ही जनभावना मांडतोय. विरोधकांचं काम आहे जनभावना मांडून सरकारकडून त्याला न्याय मिळवून देणं. हे जनभावना आम्ही मांडतोय. लोक स्वयंपूर्तेनं रस्त्यावर उतरलेले आहेत. हे महाराष्ट्रामध्ये त्यांचं जो सगळं गृह खातं आहे, IB रिपोर्ट त्यांच्याकडे मिळतं. त्यांनी माहिती घ्यावी की काँग्रेसचं विरोधकांचं त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप नाही. लाठीचार्ज तुम्हीच केला, तुम्हीच वनवा पेटवला आणि राज्य पेटवण्याचं काम राज्यातलं सरकार करते. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। परभणीचा विकासात्मक दृष्टिकोनाचा अभाव, राज्यकर्त्यांच्या कारभारामुळे परभणीच्या विकासाचा बट्ट्याबोळ झालाय. सर्वच पक्षाचे प्रतिनिधी महापालिकेच्या सत्तेत सहभागी असल्याने जनतेशी लोकप्रतिनिधींचा काडीचाही संबंध राहिलेला नाही. केवळ आपली भरमसाठ कशी होईल यासाठी भागेले ते राजकारण करून परभणीची पिळवणूक सुरू आहे. ही पिळवणूक थांबवण्याकरता वंचित बहुजन आघाडीच्या एक हाती सत्ता द्या, परभणीच्या विकासाला चालना देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्नशील राहील, असं मत लोकसभा उमेदवार आलमगीर खान यांनी व्यक्त केलंय. चुनाव जब आएंगे तो वंचित बहुजन आघाड़ी अगर परभनी की जनता सत्ता देती है तो सबसे पहला काम आज जो खड्डे हैं, खड्डों को, सड़कों को ठीक करने का काम, ओपन ड्रेनेज सिस्टम, यानी कि आज जो नाले खुले आज हमारे शहर में, हमारे बस्तियों में देखे जाते हैं, जिससे सबसे ज़्यादा बीमारियां होने का डर है, वो नालों को बंद करने का काम वंचित बहुजन आघाड़ी करेगी। और साथ ही साथ लाइट, सुरक्षा और नागरिक की सुरक्षा के साथ साथ हमारे एजेंडे में यही भी रहेगा कि सीनियर सिटीज़न पेंशन प्लान को लेकर आया जाए, ताकि सीनियर सिटीज़न को जो बजट महानगर पालिका का बनता है उससे हम अपने बुजुर्गों के लिए एक पेंशन स्कीम प्लान लेकर आएंगे, ताकि वो अपनी सेल्फ डिपेंडेंस यानी कि वो खुद पर निर्भर रहने का उनको एक ताकत वंचित बहुजन आघाड़ी के तरफ से दी जाएगी। और परभनी इंफ्रास्ट्रक्चर को खूबसूरत बनाने के लिए वंचित बहुजन आघाड़ी आपको ये काम करके दिखाएगी। और सिर्फ हमारी गोल है, आप जनता को आपके माध्यम से ये बताना चाहता हूँ कि हम सिर्फ यहाँ पर जुमलेबाजी करने नहीं आए, हम यहाँ पर काम किस तरह से विकास किया जाता है वो काम आपको विकास सामने नजर लेकर आकर दिखाने का काम वंचित बहुजन आघाड़ी यहाँ पर करेगी। ओबीसी जनगणना समन्वय समिती महाराष्ट्रातर्फे येत्या 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त मोर्चा काढण्यात येणार आहे. 2021 साली होणाऱ्या जनगणना न झाल्यामुळे आता होणाऱ्या जनगणनेत ओबीसी जातीनिहाय जनगणना व्हावी
व अन्य मागण्यांकरिताही हा मोर्चा काढण्यात येणार आहे. अंमलबजावणी होत नव्हती म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कशासाठी दिला? कायद्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून. म्हणजे ज्या महापुरुषाला बाबासाहेबांना त्यांचा ओबीसी दृष्टिकोन म्हणजे पाहतो त्या व्यक्तीने त्या महापुरुषांनी आपल्यासाठी जे तरतूद केली त्याची घटना पाहिजे, घटनेनुसार त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. होत नाही म्हणून खुर्चीचा राजीनामा दिला. परंतु आमच्या समाजातले कोणी खासदार असेल, आमदार असेल, जनप्रतिनिधी असेल ते आपल्यासाठी बोलत काहीच नाही. खुर्चीला राजीनामा द्या तर सोडा, खुर्चीला राजीनामा द्या तर लाच मारला सोडा, ते आपल्यासाठी बोलत नाही. परंतु तुमच्या आमच्यापर्यंत येताना, तुमचं आमचं मत विकत घेताना, आमच्या मतातून निवडून जाताना मी तुमच्या समाजाचा, मी तुमच्या जातीचा आहे असं ठासून सांगतात. तो आमचा समाजातला नेता, खासदार, आमदार स्वतः खूप मोठा होतो. ओबीसी कर्मचारी समन्वय समिती व ओबीसी समन्वय समिती नांदेड आणि बिंदेश्वरी प्रसाद मंडळ जयंतीनिमित्त आयोजित ओबीसी विजयंती एनटी एसबीसी गुणवंत विद्यार्थी सत्कार व ओबीसी भूषण पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. संजय कुमार अवस्थी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात लेखाधिकारी विशाल हिवरे, प्रभाकर फांजेवाड, नामदेवराव आयलवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. बहुजन आघाडीमध्ये मी शहराध्यक्ष आहे आणि आज इथं पिछडा शोषित संघटना समिती आणि कर्मचारी संघटना समिती मार्फत ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्यार्थ्याचा आज इथे सत्कार करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये माझा मुलगा अथर्व अंकुशराव चापलकर यांनी मेकॅनिकल ब्रँच मधून फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे यांनी माझ्या मुलाचा सत्कार ठेवला. त्याबद्दल सर्व कर्मचारी समिती तसेच पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे मी आभार मानते. आणि असे जर ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांचे सत्कार करत गेले, गुणवंत विद्यार्थी सत्कार करत गेले, हे एक प्रेरणादायी त्यांना थाप मिळेल. आणि या इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जे सत्कार मिळाला त्या सर्वांचे मी अभिनंदन करते आणि त्यांचं खरंच कौतुक करते आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते, त्यांच्या अभ्यासासाठी त्यांना शुभेच्छा देते. माझं नाव श्रुती संतोष पांचाळ आहे आणि मी वाणिज्य ह्या क्षेत्रात इयत्ता 12वी मध्ये 87% मिळवले आहेत. आणि समाजाच्या वतीने आज माझा सत्कार झाला आहे. माझ्यासोबतच आणखी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा पण सत्कार झाला आहे आणि त्यांना अशाच कार्यक्रमाने प्रेरणा मिळते आणि मी ह्यामुळे मी समाजाची खूप मोठी ऋणी आहे. भविष्यामध्ये काय बनायचं तुला? भविष्यामध्ये मला बँकिंग करायची आहे आणि सोबत चार्टर्ड अकाउंटंटची पण तयारी मी करत आहे. मी राजेश भाऊराव चिटकुलवार, ओबीसी कर्मचारी समन्वय समितीचा जिल्हाध्यक्ष आहे आणि दरवर्षी आम्ही भारतीय पिछडा शोषित संघटन आणि ओबीसी कर्मचारी समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंडल दिनाच्या दिवशी आपण हा ओबीसी कर्मचारी विद्यार्थ्यांचा, गुणवंत विद्याच्या सत्काराचा कार्यक्रम घेत असतो. एवढंच नाही तर ओबीसी मधील जी आतापर्यंत ओबीसीच्या कल्याणासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढलेले आहेत अशा लोकांना ओबीसी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करत असतो. याही वर्षी आपण गोविंदराम सुरनर, श्रावण रायपनवाड आणि नागनाथराव देशमुख यांना हा ओबीसी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. त्यांचं कार्य ह्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना समजून यावं आणि त्यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घ्यावी. ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये ही जाणीव निर्माण व्हावी की बाबा आपण ओबीसी आहोत आणि या ओबीसी समाजासाठी आपण मोठं झाल्यानंतर किंवा आपण मोठे अधिकारी झाल्यानंतर, मोठ्या पदावर गेल्यानंतर या ओबीसी काहीतरी केलं पाहिजे. त्यांना मी डॉक्टर श्रीमंत दशरथ राऊत, मी प्राध्यापक विंग जे आहे भारतीय पिछडा शोषित संघटन नांदेड याचा अध्यक्ष आहे. आज या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार आणि नांदेड जिल्ह्यातील ओबीसी भूषण पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी आयोजित होतो आहे. तर ओबीसी समाजामधील विविध जातीमधील जे मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांनी 10वी 12वी MBBS किंवा इतर वेगवेगळ्या विषयामध्ये, परीक्षांमध्ये जे काही उज्ज्वल यश प्राप्त केलेलं आहे त्यानिमित्त आम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार करत आहोत. आणि तसेच मागील 15-20 वर्षापासून ओबीसी समाजासाठी
मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी ज्या ज्या लोकांनी नांदेडमधील ज्या लोकांनी कार्य केलेलं आहे त्या लोकांमधील 4 लोकांना आम्ही आज या ठिकाणी ओबीसी भूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. मी विशाल नारायणराव हिवरे, लेखाधिकारी वित्त विभाग, जिल्हा परिषद नांदेड येथे कार्यरत आहे. आज ओबीसी बांधवाच्या या ठिकाणी ओबीसी बांधवांनी या ठिकाणी कार्यक्रमाचे गुणवंताच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करून या ठिकाणी मला सत्काराला बोलवलं होतं आणि त्यांनी माझा सत्कार केला. याबद्दल मी त्यांचे व्यक्तिशः आभारी आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. तसेच समाजातील समाजसेवकाचा देखील सत्कार केलेला आहे. ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. म्हणजे शिक्षणाचा सत्कार देखील या ठिकाणी झालेला आहे आणि प्रबोधनाचा देखील सत्कार या ठिकाणी झालेला आहे. मला विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं आहे की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आपल्या जीवनामध्ये जर आमूलाग्र बदल आपल्याला करायचे असतील तर आपल्याला शिक्षणाची कास धरलीच पाहिजे आणि शिक्षण हीच एक गोष्ट अशी आहे की ती तुमची स्थिती उंचावणारी आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी सातत्याने शिक्षणाचा ध्यास धरून अभ्यास केला पाहिजे अशी आम्ही त्यांना एक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर जे समाजासाठी ज्या लोकांनी अहोरात्र प्रयत्न केले, समाजाचं प्रबोधन केलं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. सध्या भाजपा तथा एनडीएचे विरोधक राज्यघटना बदलली जाणार असल्याची आवई उठवत आहेत, परंतु ते खरे नाही. कुणी कितीही त्याबाबत राज्यघटना बदलण्याची मागणी करणारे अथवा त्याबाबत लेख लिहित असतील तरी प्रत्यक्षात राज्यघटना बदलण्याचा प्रश्नच नाही. आम्ही त्यांच्याशी सहमत नाही आणि आम्ही राज्यघटना कोणाला बदलूही देणार नाही, असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी येथे केले. पक्षाला सगळ्या देशात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. तसंच रिपब्लिकन पक्षाला विरोध करणाऱ्यांना योग्य जागेवर पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. रिपब्लिकन पक्ष म्हणजे हे एरिया गमाळ्याचं काम नाही. गावागावातल्या माणसांपर्यंत जाऊन पोहोचणं, गावागावातल्या माणसांना बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका समजावून सांगणं, जय भीमचा बुलंद नारा त्या गावागावामध्ये आपण देणं आणि जर कुठं अन्याय होत असेल तर त्या अन्याय करणाऱ्यांना जबरदस्त शासन झालं पाहिजे ही भूमिका. जे अन्याय करत नाही त्याला मात्र शिक्षा करा. ज्या ज्या ठिकाणी अन्याय आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आम्हाला न्याय दिलेला आहे. जाती व्यवस्था जी आहे ती कायद्यानं संपवण्यात आलेली आहे. तरी जातीच्या नावावर अन्याय होत असेल, देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तर तीही गोष्ट बरोबर नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला समाज जोडायला सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांनी खोतीच्या जमिनीच्या संबंधातली भूमिका त्या काळात मांडली आणि आम्हाला अभिमान आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे आंबडवे गाव आहे ते गाव तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या बाबासाहेबांचं गाव आहे त्या बाबासाहेबांचं नाव सगळ्या जगामध्ये आहे. ज्या ज्या वेळेला रत्नागिरीमध्ये आम्ही येतो त्यावेळेला आम्हाला बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जिल्हा. पूर्वी दापोली तालुक्यामध्ये असणारं ते गाव पण सध्या मंडणगड तालुक्यामध्ये बाबासाहेबांचं गाव आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे गाव, म्हणून सगळ्या जगामध्ये आहे बाबासाहेबांचं नाव. आम्हाला नाही कशाची भाव
आम्हाला नाही कशाची घाव व आमच्यावर अटॅक करणाऱ्यांच्या विरोधात गुंतवून टाकतो आम्ही काम. आम्हाला काम करायचं आहे, समाजासाठी काम करायचं आहे, गोरगरिबांसाठी काम करायचं आहे. कोकण हे हवेसाठी सुंदर आहे, पण कोकणाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका आपली आहे. परभणी शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर येथे बुद्ध विहारातील सर्व सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये डॉक्टर आंबेडकर नगरातील बुद्ध विहाराचे बांधकाम 50 वर्ष जुने असल्याने मोडकळीस आले आहे. सदर बुद्ध विहाराचे नवीन निर्माण करण्यासाठी एक प्रस्ताव सर्वानुमते पारित करण्यात आला. त्यासाठी सभासदांमधून भंते मुदितानंद यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची निवड करण्यात आली. स्वर्गीय गृहनिर्माण संस्था आयोजित बुद्ध विहाराच्या निर्मितीसाठी आज डॉक्टर आंबेडकर नगर या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि वर्गणीमधून एक सुंदरसं परभणी शहरामध्ये सार्वजनिक असं बुद्ध विहार असावं असं आंबेडकर नगरवासियांचं एक मानस होतं. त्या संदर्भामध्ये आज बैठक निर्माण झाली आणि या बैठकीमध्ये बुद्ध विहार समितीची एक सुकाणू समिती असावी म्हणून तिची निर्मिती आज करण्यात आली. सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश डाके सरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उपाध्यक्ष म्हणून मारुतरावजी बनसोडे, कपूरजी गोंटे साहेब आणि सचिव म्हणून या ठिकाणी गडकरी साहेब आणि शिंदे साहेब यांची निवड करण्यात आली आणि कोषाध्यक्ष म्हणून या ठिकाणी अनिल आदोळे यांची कमिटीच्या सदस्यपदी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ही सर्व कमिटी या बुद्ध विहार निर्माण समितीच्या वतीनं ही बुद्ध विहार निर्माण करणार आहे म्हणून ही कमिटी या ठिकाणी स्थापित करण्यात आलेली आहे. धन्यवाद. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेशजी बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार व शिवशंकर अग्निहोत्री सभागृहाच्या उद्घाटन सोहळा कार्यक्रमात रमेशजी बैस यांनी उपस्थिती लावली असून यावेळी जय जय महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, बाबा आपटे, सिंधुताई सपकाल, उद्योगपति जमनालाल बजाज और स्वतंत्रता संग्राम सेनानी पांडुरंग खान खोजे जैसी महान विभूतियों के पद चिन्हों से विभूषित वर्धा की पवित्र भूमि को वंदन करता हूं. मुझे जय महाकाली शिक्षण संस्थान का दौरा करने और शिव शंकर ऑडिटोरियम का उद्घाटन करते हुए खुशी हो रही है. आज जय महाकाली शिक्षण संस्थान के विभिन्न और संस्थानों के मेधावी छात्रों को उनके शैक्षणिक अन्य विधाओं तथा खेलकूद गतिविधियों में उत्कृष्ट प्रदर्शन के लिए सम्मानित करते हुए मुझे खुशी हो रही है. आज सम्मानित सभी छात्र छात्राओं का मैं हार्दिक अभिनंदन करता हूं. पंडित शंकर प्रसाद जी अग्निहोत्री एक स्वयं निर्मित सेल्फ मेड व्यक्ति है. अनेक संस्थानों का निर्माण करने वाले वह स्वयं वन में इंस्टीट्यूशन है. वर्धा के सामाजिक तथा शैक्षणिक विकास में उनका योगदान असाधारण है. पंडित अग्निहोत्री जी ने अपने जीवन के 76 वर्षों की अब तक की आयु में जितना बड़ा कार्य खड़ा किया वह संभवतः कोई कई जन्मों में भी नहीं कर सकता. वर्ष 1985 में उनके द्वारा लगाया गया जय महाकाली शिक्षण संस्थान का एक छोटा सा पौधा आज कई शाखाओं वाला एक विशाल बरगद का पेड़ बन गया है. उनके मार्गदर्शन में अभी तक 2 इंजीनियरिंग कॉलेज, फार्मेसी कॉलेज, 3 पॉलिटेक्निक कॉलेज, लॉ कॉलेज ऑफ एजुकेशन, कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन, कॉलेज ऑफ मैनेजमेंट और कंप्यूटर साइंस हाई स्कूल और जूनियर कॉलेज शुरू हुए हैं. मुझे लगता है कि जय महाकाली शिक्षण संस्थान के छात्रों को किसी दूसरे रोल मॉडल की तलाश करने की जरूरत नहीं है. संस्थापक पंडित अग्निहोत्री जी स्वयं अपने सबके लिए रोल मॉडल हैं. मैं जय महाकाली शिक्षण संस्थान शुरू करने और वर्धा की सामाजिक आर्थिक उन्नति में अपने योगदान के लिए पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री जी को हार्दिक बधाई देता हूं. प्रिय छात्रों, शिक्षकों और आमंत्रितों, पिछले सप्ताह हमारे वैज्ञानिक समुदाय ने चंद्रयान 3 की मिशन को
सफलतापूर्वक पूरा करके देश का नाम पूरे विश्व में रोशन कर दिया है। जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसहित. तोपर्यंत जय भीम.